हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 10च्या पार्ट फर्स्टचा सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहत आहोत. यामध्ये व्हॉट इन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन, हाऊ टू आयडेंटिफाय देम, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आणि याचा फर्स्ट प्रॅक्टिस सेट 2.1 आपण कवर करणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चॅप्टर सेकंड आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. पहा, लास्ट टाइम आपण पॉलिनॉमियल चॅप्टर पाहिला होता. पॉलिनॉमियल चॅप्टरमध्ये आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स पाहिले होते. ओके, आठवत असतील तर आपण त्याच बेसवर एक ॲक्टिव्हिटी करूयात. फर्स्ट ॲक्टिव्हिटी पहा, क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर अँड क्वाड्रॅटिक. आपल्याला काही पॉलिनॉमियल्स दिलेत, लिनियर कोणते आहे आणि क्वाड्रॅटिक कोणते आहे आपण क्लासिफाय करायचं आहे. ओके, फर्स्ट पहा 5x + 9. एक्सची मॅक्झिमम पॉवर किती आहे? इथं 1 आहे, इथे 0 आहे, म्हणजे इथं 1, इथे x रेस टू काय असणार आहे 0. म्हणजे हे कोणतं होईल? लिनियरमध्ये जाईल. म्हणजे फर्स्ट लिनियरमध्ये कोणतं लिहायचं आहे? 5x + 9. हे कशामध्ये आलं? लिनियरमध्ये. सेकंड पाहूया. सेकंड काय दिसतं इथे? x² + 3x - 5. इथे फर्स्ट टर्म काय आहे? क्वाड्रॅटिक आहे. म्हणजे मॅक्सिमम एक्सची पॉवर किती? इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 0 आहे, इथे 1 आणि इथे 0. मग काय होईल? हे कशामध्ये जाईल? क्वाड्रॅटिकमध्ये. याची मॅक्सिमम पॉवर 2 झाली म्हणून क्वाड्रॅटिक. x² + 3x - 5. ओके, चला पुढचं पाहूयात. 3x - 7. इथे एक्सची मॅक्सिमम पॉवर किती आहे? 1 आहे, म्हणजे लिनियर होईल. 3x - 7. पुढचं 3x² - 5x. इथे x² आहे, म्हणजे काय होईल? क्वाड्रॅटिक. 3x² - 5x. हे काय? 5x². हे पण काय होईल? क्वाड्रॅटिक. 5x². सोपी होती. चला पुढची ॲक्टिव्हिटी पाहूयात. सेकंड ॲक्टिव्हिटी काय दिली पहा? x² + 3x - 5 आणि 3x² - 5x, आणि पुढचं आहे 5x². राईट द पॉलिनॉमियल्स इन इंडेक्स फॉर्म. ऑब्झर्व द फॉलोइंग कोएफिशियंट अँड फिल द बॉक्सेस. ओके, काही बॉक्सेस आपल्याला फिल करून देत, काही बॉक्सेस फिल करायचे आहेत. काय दिले? कोएफिशियंट ऑफ x². कारण ते कोणते आहेत पहा बरं. आता आपण जे ह्याच्यामध्ये काढलेत पाहिजे, फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आपण ते चूज करून काढलेत. हे क्वाड्रॅटिक काढलं आहे, सेकंड क्वाड्रॅटिक काढलं आहे, थर्ड क्वाड्रॅटिक आहे. हेच 3 इक्वेशन पाहिजे. x² + 3x - 5, 3x² - 5x आणि 5x². आता x² + 3x - 5, दुसरा 3x² - 5x + 0 आणि पुढचा आहे 5x² + 0x + 0. अशा पद्धतीने लिहिले. कारण की बाकीचे कोएफिशियंट कोणी नाही, म्हणजे 0 आहेत. जसं की इथे x नव्हता, 0 आहे, इथं कॉन्स्टंट नव्हता, 0 आहे, ॲज इट इज. ओके, मग आता आपल्या कोएफिशियंट लिहायचे आहेत. कोएफिशियंट ऑफ x². पहिल्या याच्यामध्ये पाहिलं तर 1 आहे, दुसऱ्या याच्यामध्ये 3 आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये 5 आहे. तसाच कोएफिशियंट ऑफ x काय होईल? एक्सचा कोएफिशियंट आहे, पहा पहिल्या याच्यामध्ये 3 आहे, इथे दिलेलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये किती आहे? -5 आहे, इथे लिहूयात आपण -5. आणि पुढच्या याच्यामध्ये 0 आहे, नाही काही तर 0. ओके, कॉन्स्टंट टर्म काय काय आहेत? इथे पहा पहिल्या याच्यामध्ये -5 दिसते, -5. पुढच्या याच्यामध्ये 0 दिसते सेकंडमध्ये, आणि थर्डमध्ये पण काय आहे? 0. हेन्स द कॉन्स्टंट टर्म ऑफ सेकंड अँड थर्ड पॉलिनॉमियल्स इज 0. इथं काय आहे? सेकंड अँड थर्ड पॉलिनॉमियलची कॉन्स्टंट टर्म काय दिसते? 0. खूप सोपी ॲक्टिव्हिटी पहा. आपल्याला फक्त कोएफिशियंट कम्पेअर करायची होती. इथे आपल्याला काय समजलं? हाऊ टू आयडेंटिफाय क्वाड्रॅटिक इक्वेशन फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये समजलं, आणि सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये काय समजलं? हाऊ टू आयडेंटिफाय कोएफिशियंट ऑफ टर्म्स. ओके, चला पुढची ॲक्टिव्हिटी पाहूयात. पुढे काय दिले पहा? स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक स्टँडर्ड फॉर्म आहे. इक्वेशन म्हणजे काय? आपण आता पॉलिनॉमियल पाहिले होते पहा, कसे होते? x² + 7x + 3. ओके, हे पॉलिनॉमियल आहे. याला इक्वल टू 0 जोडला किंवा इक्वल टू 7 जोडला किंवा इक्वल टू 5/2 जोडला, ते जे काय असेल त्याला म्हणून आपण इक्वेशन. ओके, इक्वल टू आला की आपल्याला काय होतं? इक्वेशन. चला तर मग आता पहा काय स्टँडर्ड फॉर्म आहे. स्टँडर्ड फॉर्म असा आहे ax² + bx + c = 0. हा आपला काय स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे क्वाड्रॅटिक टर्म जी x² टर्म आहे त्याला कोएफिशियंट आपला a, लिनियर टर्मचा कोएफिशियंट आहे b, आणि कॉन्स्टंट टर्म आहे आपली c. म्हणजे आपल्याला जर आपण नीट पाहिजे झालं तर a इज द कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म, b इज द कोएफिशियंट ऑफ लिनियर टर्म, आणि c इज द कोएफिशियंट ऑफ कॉन्स्टंट टर्म. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. इथं काय म्हणलेत? ए बी सी आर रिअल नंबर्स. ए बी सी कोण पाहिजेत? रिअल नंबर पाहिजेत. आणि पुढली कंडिशन महत्त्वाची, ए काय पाहिजे? नॉन झिरो, म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट कधी 0 नको. इथे 0 झाला, फॉर एक्झाम्पल 0x² + 7x + 2 = 0. तर हे काय होईल?
0x² आहे म्हणजे 0 होऊन जाईल. मग काय राहील 7x + 2 = 0. हे लिनियर होईल, क्वाड्रॅटिक होणार नाही, म्हणून फक्त असं पाहिजे. लक्षात काय ठेवायचं आहे, जनरल फॉर्म x² + bx + c = 0. हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट. चला तर मग ॲक्टिव्हिटी करूयात एक. हा ॲक्टिव्हिटी काय, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. काय दिले ॲक्टिव्हिटीमध्ये, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या याच्यामध्ये जनरल फॉर्ममध्ये लिहायचे ते आपल्याला, आणि ए बी सीचे कोएफिशियंट लिहायचे. चला तर मग पहिला इक्वेशन काय होतं, x² - 4 = 0. म्हणजे इथे आपल्याला एक्सचं कोएफिशियंट दिसत नाही आहे, म्हणजे तो 0 घ्यावा लागेल. मग कसं घेतलं त्यांनी, x² + 0x - 4 = 0. म्हणजे इथे आपल्यासाठी एची व्हॅल्यू आली 1, बरोबर आहे का. x² कोएफिशियंट किती आहे, x² कोएफिशियंट 1. पुढे 0x म्हणजे बी याला 0, आणि पुढचा 4 म्हणजे -4 म्हणजे सीची व्हॅल्यू आली -4. पाहूयात पुढचा, हा y² = 2y - 7 दिला आहे. आता 2y - 7 आपल्या इथे नको आहेत, ते सगळे आपल्याला काय पाहिजेत, लेफ्ट हँड साईडमध्ये पाहिजेत. म्हणजे काय होईल, y² पलीकडचा +2y येईल -2y, आणि -7 होईल +7 = 0. मग काय होतात, y² कोएफिशियंट किती आहे 1, yचा कोएफिशियंट -2, आणि कॉन्स्टंट कोण आहे +7. ओके, अशा पद्धतीने ते आपले व्हॅल्यूज आहेत. चला पुढचा पाहूयात. इथे पहा x² + 2x कॉन्स्टंट टर्म दिसत नाही आहे का कॉन्स्टंट टर्म, इथे पाहिजे कॉन्स्टंट टर्म नाही आहे. म्हणजे काय होईल, कॉन्स्टंट टर्म घ्यायला 0 घ्यावं लागेल. x² जिथं काही नाही तिथं 0 घ्यायचं. x² + 2x + 0 = 0. म्हणजे एची व्हॅल्यू येईल 1, बीची व्हॅल्यू 2, आणि सीची व्हॅल्यू 0. ओके, खूप सोपी ॲक्टिव्हिटी. पहा आपलं व्हेरिएबल जे आहेत ते लिहायचे, जे नाही त्यांना 0 घ्यायचे, जनरल फॉर्म बनवायचा आहे, आणि ABCची व्हॅल्यू काढायच्यात. याचा फायदा आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना खूप जास्त होणार आहे. चला तर मग पुढची ॲक्टिव्हिटी पाहूयात. ओके, ही ॲक्टिव्हिटी ॲज अ प्रॉब्लेम दिलेली आपल्याला. पहा, इफ x = 5, एक्सची व्हॅल्यू 5 आहे, इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे पहा रूट ऑफ इक्वेशन कोणतं आहे, kx² - 14x - 5 = 0. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k बाय द कम्प्लिटिंग फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा आणि केची व्हॅल्यू काढा म्हणतायत. ओके, चला काय दिले पुढं पहा, वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन kx² - 14x - 5 = 0 इज, किती दिलं ते आपल्याला 5 दिला आहे. x = 5, इथे लिहूयात 5, और x = 5 सुद्धा म्हणू शकतो. ओके, आता पुढे काय म्हणलेत, लेट x = 5. ओके, इन इक्वेशन, त्या इक्वेशन आपण x = 5 ची व्हॅल्यू पुट करूयात. म्हणजे काय होईल, kx² इक्वेशन म्हणजे k × 5चा स्क्वेअर, इथे ब्रॅकेट टाका, k × 5चा स्क्वेअर -14 × 5, त्याला आपण ब्रॅकेट टाकूयात, -5 = 0. 5चा स्क्वेअर किती होईल 25, 25 × k 25k. 14 × 5 किती होतील 70, पण मायनस असल्यामुळे -70, आणि पुढचा -5 ॲज इट इज = 0. मग आता पहा, हे 25k आणि -70 - 5 -75k, मायनस दिलेलं आहे बाहेर, हे 75. ओके, हे 25k आणि मायनस हे कॉन्स्टंट किती झाले 75. आता 75 पलीकडे गेलं तर +75 होईल, -75 पलीकडे गेलं तर +75. आता 25 पण इथं आहे, तो डिवाइडला पाठवूयात, 75 / 25, 25 1 जा, 25 3 जा. अशा पद्धतीने सोल्युशन काय मिळेल, केची व्हॅल्यू 3. देअरफॉर k = 3. अशा पद्धतीने सोल्युशन तुम्हाला मिळू शकतं. खूप सोपं आहे. म्हणजे रूट जर दिलं असलं आपलं एखादं, आता इथं पहा एक्सची व्हॅल्यू 5 दिली होती, हे रूट दिलं होतं, रूटची व्हॅल्यू त्यामुळे टाकून द्या, तुम्हाला केची व्हॅल्यू सहज मिळून जाईल. चला तर मग आता प्रॅक्टिस सेट 2.1 स्टार्ट करूयात. पहा प्रॅक्टिस सेट 2.1 काय दिलेत. फर्स्ट क्वेश्चन पहा, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर गंमत आहे, ह्या क्वेश्चनमध्ये कुठल्याही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिली त्यांना काळजी काय घ्यायची, आपल्याला फॉर्मॅट पहा, ax² + bx + c = 0. हे आपलं जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि इथे काय असतं, a, b, c कशा असतात, रिअल नंबर्स, आणि a ≠ 0 असे असतात. मग काही व्हॅल्यू घ्या, ABCच्या कुठल्याही व्हॅल्यू घ्या, फक्त aची व्हॅल्यू 0 घेऊ नका, आणि यात किमती टाका, मिळून जाईल प्रॉब्लेम. समजा मी घेतला, aची व्हॅल्यू घेतली 1, bची 1 आणि cची 1, म्हणजे काय होईल, x² + x + 1 = 0. हे झालं आपलं पहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोपं आहे का. समजा मी काही व्हॅल्यू घेतो, मला वाटतं ते एक्सची व्हॅल्यू 1 घेतो, बीची 2 आणि सीची 3, काय होईल, x² + 2x + 3 = 0. अशा पद्धतीने आणखी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. तुम्ही कितीही बनवू शकता, तुम्ही व्हेरिएबलसुद्धा बदलू शकता, म्हणजे x ऐवजी y पण घेऊ शकता. म्हणजे जसं की 3y² + 7y
-9 इक्वल टू 0. कुठलाही व्हेरिएबल कुठलीही व्हॅल्यू घ्या, काही फरक पडत नाही. किंवा पहा इकडे x² + 7 इक्वल टू 0. आपण काय केलं, इथं लिनियर टर्म जी होती तिचा कोएफिशियंट 0 घेतला, म्हणजे बीची व्हॅल्यू 0 घेतली तरी पण चालतंय, काय हरकत नाही. हे 2-4 एक्झाम्पल दिलेत, तुम्ही हजारो एक्झाम्पल तयार करू शकता. ओके, चला तर मग नोट करून घ्या. पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. चला, सेकंड क्वेश्चन काय आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. चला, फर्स्ट क्वेश्चन काय, x² + 5x - 2 इक्वल टू 0. मग काय दिसतं इथे, x² क्वाड्रॅटिक, एक्स व्हेरिएबल आहे, म्हणजे म्हणू शकतो नंबर ऑफ व्हेरिएबल्स इज इक्वल टू 1. एकच व्हेरिएबल आहे अँड नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती मिळाले, 1 मिळाला आहे. आता त्या व्हेरिएबलची मॅक्सिमम पॉवर ऑफ व्हेरिएबल is equal to 2 and it is of the form ax² + bx + c equal to 0. Therefore it is a quadratic equation. ओके, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊ शकेल. चला, दुसरा प्रॉब्लेम पाहूया. दुसऱ्यामध्ये काय दिलं आहे, y² = 5y - 10. आता याला सरळ लिहूयात फक्त, म्हणजे काय होईल, y² + 5y इकडे -5y -10 आलं तर +10 इज इक्वल टू 0. मग आता म्हणू शकतो नंबर ऑफ व्हेरिएबल्स इज इक्वल टू 1 आणि मॅक्सिमम पॉवर ऑफ व्हेरिएबल इज इक्वल टू 2. वायची किती पॉवर आहे, 2 मॅक्सिमम आहे. ओके, अँड इट इज ऑफ द फॉर्म ay² म्हणायला लागेल, ay² + by + c इक्वल टू 0. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, आता पुढे पाहूयात. थर्ड क्वेश्चन काय पहा, इथे y² + 1/y इज इक्वल टू 2 दिला आहे. आपण इकडे साईडला लेफ्ट हँड साईडला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल, y³ + 1/y इज इक्वल टू 2. हा y तिकडे गेला तर काय होईल, y³ + 1 इज इक्वल टू 2y. म्हणजे काय होईल पहा, y³ - 2y + 1 इक्वल टू 0. म्हणू शकतो नंबर ऑफ व्हेरिएबल्स इज इक्वल टू 1 आणि मॅक्सिमम पॉवर ऑफ व्हेरिएबल इज इक्वल टू किती येते, 3 दिसते आपल्याला, y³ दिसतोय, विच इज नॉट इक्वल टू 2. देअरफॉर इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, चला नोट करून घ्या. पुढचा पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, x + 1/x इज इक्वल टू -2. चला तर मग सॉल्व करूयात. याला जर क्रॉस मल्टिप्लाय केला आपण लेफ्ट हँड साईडला, तर x × x x² + 1/x होईल इज इक्वल टू -2. डिनॉमिनेटर जर मल्टिप्लाय नेला आपल्याकडे न्यूमरेटरला तर काय होईल, x² + 1 इज इक्वल टू -2x. -2x अलीकडे आणूयात लेफ्ट हँड साईडला, काय होईल, x² + 2x + 1 इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे आता यामध्ये काय दिसतंय, नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत, नंबर ऑफ व्हेरिएबल्स इज इक्वल टू 1 आणि मॅक्सिमम power of variable is equal to 2 and it is of the form
ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. मग काय म्हणू शकतो, देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे सुद्धा काय होईल, क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल. ओके, चला तर मग पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. इथे काय दिलं आहे, दोघांची मल्टिप्लिकेशन दिली पहा, m+2 आणि m-5 मल्टिप्लाय करून घेऊयात. m फर्स्ट टर्मने सेकंड ब्रॅकेटला m इंटू m-5 आणि सेकंड टर्मने परत सेकंड ब्रॅकेटला +2 इन ब्रॅकेट m-5 इज इक्वल टू 0. म्हणजे काय होईल, m² - 5m प्लस 2m -10 इज इक्वल टू 0. -5m प्लस 2m किती होतील, -3n होतील. म्हणजे m² - 3m -10 इज इक्वल टू 0. म्हणूयात नंबर ऑफ व्हेरिएबल्स इज इक्वल टू 1 आणि मॅक्सिमम पॉवर ऑफ व्हेरिएबल इज इक्वल टू किती असेल, याची किती m ची पॉवर मॅक्सिमम 2 आहे, तर 2 अँड इट इज ऑफ द फॉर्म am² प्लस bm प्लस c इक्वल टू 0. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, लास्ट प्रॉब्लेम पहा, काय दिसतंय, m³ प्लस 3m² मायनस 2 इज इक्वल टू 3m³. m³ असल्यामुळे ऑब्विसली नसणार आहे, पण तरी पाहूयात हा m³ तिकडे गेल्यानंतर काय करतोय. ओके, इथे होईल पहा, m³ प्लस 3m² मायनस 2 आणि हा प्लस 3m³ तिकडे मागे जाऊन -3m³ होईल इज इक्वल टू 0. आपल्याला इक्वल टू 0 पाहिजे. हा m³ आणि -3m³ बिकम -2m³ प्लस 3m² मायनस 2 इक्वल टू 0. मग म्हणू शकतो आपण नंबर ऑफ व्हेरिएबल्स इज इक्वल टू 1 आणि मॅक्सिमम पॉवर ऑफ व्हेरिएबल इज इक्वल टू किती आहे, 3 दिसते, विच इज नॉट इक्वल टू 2. देअरफॉर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे काय समजलं आहे, नंबर ऑफ व्हेरिएबल्स 1 पाहिजेत आणि मॅक्सिमम पॉवर किती पाहिजे, 2. आणि कोणता फॉर्मॅट पाहिजे, ax² प्लस bx प्लस c वेअर a नॉट इक्वल टू 0. ओके, समजलं असेल तर चला नोट करून घ्या. चला पुढचा क्वेश्चन काय, थर्ड क्वेश्चन, राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0, देन राईट द व्हॅल्यूज ऑफ a b c. आता इथे ax² म्हटलं तर पुढे जर y असेल तर y, m असेल तर m, p असेल तर p, अशा पद्धतीने आपण वापरणार आहे. चला तर मग आपल्या ए बी सीचे व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात, म्हणजे स्क्वेअर टर्म, लिनियर टर्म आणि कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. तर इथे पहा, फर्स्ट इक्वेशन काय आहे, x² प्लस 5x मायनस 2 इक्वल टू 0. याला म्हणूयात कम्पेअर विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू b इज इक्वल टू अँड c इज इक्वल टू अशा व्हॅल्यू मिळतील. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a ची व्हॅल्यू जर पाहिली तर x² ला कोएफिशियंट कोण आहे, 1, x चा कोएफिशियंट प्लस 5, कॉन्स्टंट टर्म -2. अशा पद्धतीने आपण याच्या व्हॅल्यूज देऊ शकतो. ओके, सेकंड पहा, इकडे काय दिसतंय, x-1 ब्रॅकेट स्क्वेअर, x-1चा ब्रॅकेटचा काय आहे, स्क्वेअर इक्वल टू 2x प्लस 3. ब्रॅकेट स्क्वेअर सोडून घेऊयात, एक a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर आठवतो ना, a² मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, तोच करूयात. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर -2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आणि प्लस सेकंड टर्मचा काय होईल, तो स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. मग काय होईल, x² मायनस 2x प्लस 1 आणि हे 2x प्लस 3 पलीकडे मायनस नाही तर -2x मायनस 3 इक्वल टू 0. आता कॅल्क्युलेशन नीट करूयात, x² मायनस 2x मायनस 4x होतील आणि प्लस 1 मायनस 3 मायनस 2 होतील इक्वल टू 0. मग म्हणूयात आता कम्पेअर विथ ax² प्लस bx
प्लस सी इक्वल टू 0. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए? ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू आणि सी इज इक्वल टू आपल्या पाहिजे फाइंड आउट करायचे आहेत. एची व्हॅल्यू काय आहे? एची व्हॅल्यू काय ती 1, बीची -4 आणि सीची -2. अशा पद्धतीने व्हॅल्यू काढायच्यात. चला पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. पुढचा प्रॉब्लेम काय आहे? x² + 5x इज इक्वल टू -3 - x ब्रॅकेटमध्ये दिलेत. ओके, इथे काय लिहून पहा, x² + 5x इज इक्वल टू, हे मायनसने मल्टिप्लाय केलं तर -3 आणि -x ला केलं तर +x. ओके, आता हे जे काय आहे ते लेफ्ट हँड साईडला घेऊन जाऊयात. x² + 5x -3चे होतील +3 आणि +x चे -x इज इक्वल टू 0. म्हणजे काय होतील? x² + 5x, 5x आणि -x किती होतील? 4x होतील. म्हणजे x² + 4x + 3 इक्वल टू 0. कंपेअर विथ ax² + bx + c इक्वल टू 0. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a? a इज इक्वल टू, b इज इक्वल टू आणि c इज इक्वल टू. आपल्या व्हॅल्यू पाहिजेत ए बी सीच्या. एची व्हॅल्यू काय मिळेल? 1, बीची व्हॅल्यू 4 आणि सीची व्हॅल्यू 3. अशा पद्धतीने आपण त्यांच्या व्हॅल्यूज मिळवू शकतो. चला पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. इथे काय दिले? 3m² इज इक्वल टू 2m² - 9. मग काय लिहायचं आपल्याला? सगळे एका साईडला लिहूयात. आता व्हेरिएबल m आहे. 3m² हा +2m² इकडे आलं तर -2m², -9 इकडे आलं तर +9 इक्वल टू 0. मग कसले जाईल? आता 3m² - 2m² बिकम्स m² + 9 इक्वल टू 0. याला फक्त आता लिनियर टर्म दिसत नाही आहे, क्वाड्रेटिक आहे पण लिनियर टर्म नाही. म्हणजे काय लिहायचे आहेत? m² + 0m + 9 इक्वल टू 0. आठवते का पहिली ॲक्टिव्हिटी? ती ॲक्टिव्हिटी आपण केलं होतं पहा. कंपेअर विथ करूयात. कंपेअर विथ, आता इथे ax² + bx + c म्हणता येणार नाही. am² + bm + c इक्वल टू 0. म्हणजे जसं व्हेरिएबल तसं इक्वेशन बदलायचं, जसं देश तसा वेश म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने. ओके, चला मग काय मिळेल? a इज इक्वल टू, b इज इक्वल टू आणि c इज इक्वल टू. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a? एची व्हॅल्यू काय येईल आपल्याला? 1, बीची 0 आणि सीची 9. ओके, चला पुढचा प्रॉब्लेम. खूप सोपे प्रॉब्लेम, पटपट करायचे आपल्याला. p × 3 + 6p इज इक्वल टू -5 म्हटलेत. पीने यात मल्टिप्लाय करूयात. 3 × p 3p आणि p × 6p बिकम्स 6p² इज इक्वल टू -5. हा -5 लागल्यानंतर +5 होतील. हा 6p² आधी लिहूयात. 6p² + 3p -5 इकडे आलं तर +5 इक्वल टू 0. कंपेअर विथ आता काय सोबत करणार? AP² + BP + C इक्वल टू 0. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a? a इज इक्वल टू, b इज इक्वल टू, c इज इक्वल टू. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a? एची व्हॅल्यू जर आपण पाहिली तर ती मिळेल 6, बीची 3 आणि सीची 5. खूप सोपे आहेत पहा. चला पुढचं पाहूयात. काय दिले? x² - 9 इज इक्वल टू 13. तर 13 इकडे आणूयात. x² - 9 - 13 इक्वल टू 0. मग किती दिले? x² - 22 इक्वल टू 0. बरोबर आहे का? 13 - 9 -30 - 9 होतील 22. आता इथे लिनियर टर्म नाही आहे, म्हणजे ती लिहावी लागेल आपल्याला. x² + 0x - 22 इक्वल टू 0. जी टर्म नाही ती आपण 0 घेतली आहे. ओके, मग म्हणूयात कंपेअर विथ ax² + bx + c इक्वल टू 0. What do you get? a is equal to, b is equal to and c is equal to. What is the value of a? a ची व्हॅल्यू किती आली? 1, b ची व्हॅल्यू 0 आणि c ची व्हॅल्यू -22. ओके, सोपे आहेत पहा. चला नोट करून घ्या. आपण पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. चला फोर्थ क्वेश्चन काय पहा. डिटरमाइन whether the values given against each of the quadratic equation are root of the equation. ओके, ज्या व्हॅल्यू ज्या दिल्यात आपल्याला त्या त्याचं रूट आहेत की नाही चेक करा. इक्वेशन काय पहिलं? x² + 4x - 5 इक्वल टू 0 आणि इथे काय दिली व्हॅल्यू? x इज इक्वल टू 1 आणि -1. आपल्या दोन व्हॅल्यूसाठी चेक करायचे. मग म्हणूयात फॉर x इज इक्वल टू 1. काय करायचं आहे? इक्वेशनचे आपले LHS कन्सिडर करूयात आणि RHS दाखवूयात. LHS लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय? लेफ्ट हँड साईड x² + 4x - 5
म्हणजे काय होईल, विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे काय होईल 1चा स्क्वेअर, 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 मायनस 5 विच इज इक्वल टू 1 प्लस 4 मायनस 5, 1 प्लस 4 5, 5 मायनस 5 0 विच इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू RHS. लेफ्ट LHS इक्वल टू RHS आली. देअरफॉर x इज इक्वल टू 1 इज रूट ऑफ गिवन इक्वेशन. ओके. सिमिलरली आपण सेकंड करूयात. सेकंडसाठी सेम क्रायटेरिया. आता फॉर x इज इक्वल टू -1, एक्सची व्हॅल्यू -1 असताना LHS काय होईल, LHS इज इक्वल टू काय इक्वेशन आपल्याकडे, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. आता एक्सची व्हॅल्यू -1 पुट केलं तर -1चा स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 पुढे -5 ॲज इट इज, -1चा स्क्वेअर 1 -4 इंटू -1 -4 आणि -5 बिकम -9 आणि +1 बिकम्स -8 विच इज नॉट इक्वल टू RHS. आहे का, RHS 0 आहे आपली, तेच इक्वल होत नाही. देअरफॉर x इज इक्वल टू -1 इज नॉट अ रूट ऑफ गिवन इक्वेशन. ते त्याचं रूट होणार नाही. म्हणजे जे त्याची व्हॅल्यू सॅटिस्फाय करतं ते त्याचं रूट होतं, जे व्हॅल्यू सॅटिस्फाय करत नाही त्याचं रूट होत नाही. चला तर मग पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. चला सेकंड प्रॉब्लेम काय पहा, 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0 आणि एमच्या व्हॅल्यू 2 दिल्यात आपल्याला. सेम तसंच पहिल्यासाठी घेऊयात आपल्याला. म्हणूयात फॉर m इज इक्वल टू 2, एमची व्हॅल्यू 2 असताना LHS काय आपली, LHS इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 5m. आता 2m स्क्वेअर, एमची व्हॅल्यू 2 घ्यायची आपल्याला. 2 इंटू 2चा काय होईल तो स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 विच इज इक्वल टू 2 इंटू 4 मायनस 5 टू जा 10, 2 4 जा 8 मायनस 10 विच इज इक्वल टू -2. राईट हँड साईड काय 0 विच इज नॉट इक्वल टू RHS. मग काय म्हणू शकतो, देअरफॉर m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. दिलेल्या इक्वेशनचे रूट होऊ शकत नाही. चला पुढचा पाहूयात. एमची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला 5/2. मग एमची व्हॅल्यू 5/2 घेतली तर काय होईल, फॉर m इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 2. LHS इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 5m विच इज इक्वल टू 2 इंटू m स्क्वेअर 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 इंटू m 5/2. मग काय होईल, 2 इंटू 5चा स्क्वेअर 25 डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर 4. इथे काय होईल, मायनस 5 5 25 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2 2 जा काय झालं, 25 डिवायडेड बाय 2 मायनस 25 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू RHS. म्हणू शकतो देअरफॉर m इज इक्वल टू 5/2 इज रूट ऑफ गिवन इक्वेशन और गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, खूप सोपं आहे पहा. अशा पद्धतीने आपण जर LHS इक्वल टू RHS आली तर आपण रूट दाखवू शकतो, इज अ रूट ऑफ द गिवन इक्वेशन. और जर LHS नॉट इक्वल टू RHS आली तर इट इज नॉट अ रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला पुढचा प्रॉब्लेम पहा. फाइंड k इफ x इज इक्वल टू 3 इज रूट ऑफ द गिवन इक्वेशन. आपण ॲक्टिव्हिटी केली होती पाय, आठवते का, त्या ॲक्टिव्हिटी सगळा क्वेश्चन आहे. चला सोडूयात. म्हणूयात गिवन दॅट x is equal to 3 is root of given equation. Therefore kx square minus 10x plus 3 equal to 0. Put x is equal to 3. x equal to 3 put till the k into 3 चा काय होईल स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इक्वल टू 0. म्हणजे k एक 3चा स्क्वेअर काय होईल, 3चा स्क्वेअर 9 म्हणजे 9k मायनस 10 इंटू 3 30 प्लस 3 इक्वल टू 0. म्हणजे काय होईल 9k मायनस 27 इज इक्वल टू 0. मायनस 27 प्लस 27 होतील पलीकडे गेलं तर 9k इज इक्वल टू
प्लस 27 म्हणजे के इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 9. 9 3 जा 27 म्हणजे के इज इक्वल टू 3. अशा पद्धतीने आपण त्याची व्हॅल्यू मिळवू शकतो. खूप सोपं आहे पहा. ओके, समजलं असेल, नोट करून घ्या. चला तर मग शेवटचा प्रॉब्लेम करूयात. क्वेश्चन नंबर 6 आहे पहा. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज -7/5. कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. आता काय दिलं आहे, -7/5 इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे माहिती लिहिलं ते आपल्याला -7/5. ओके, हे काय रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग एमची व्हॅल्यू आपण -7 डिवायडेड बाय 5 करूयात. ओके, इथे कॅल्क्युलेशन थोडं होणं जाग्यात अवघड जाईल, आपण साईडला करूयात. काय होईल, 5 इंटू इक्वेशन काय m², म्हणजे आपण इथं -7 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर करूयात. ओके, प्लस 2m 2 इंटू -7 डिवायडेड बाय 5 आणि प्लस k इज इक्वल टू 0. त्या इक्वेशन आपल्याला ती व्हॅल्यू पुट करायची फक्त. मग काय होईल पहा, 5 इन ब्रॅकेट -7चा स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर 49 डिवायडेड बाय 5चा स्क्वेअर 25 प्लस 2 इंटू 7 7 टू 14. मग काय होतील -14 डिवायडेड बाय 5 प्लस k इज इक्वल टू 0. 5 1 जा 5 5 जा म्हणजे काय होते ते 49 डिवायडेड बाय 5 -14 डिवायडेड बाय 5 प्लस k इज इक्वल टू 0. तर -14 आणि प्लस 14 किती होतील, 35 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5 7 जा पुढला प्लस k ॲज इट इज इक्वल टू 0. मग काय होईल, 7 प्लस k इज इक्वल टू 0. हा प्लस 7 मायनसला गेला तर k इज इक्वल टू -7. अशा पद्धतीने आपण सोल्युशन मिळवू शकतो. k ची व्हॅल्यू काय होईल, -7. ओके, अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 2.1 संपवलेला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 पाहूयात. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.